आपल्याला माहिती असेल की श्वानांचं निर्बीजीकरण करणं, लसीकरण करणं हा उपक्रम KDMCच्या माध्यमातून राबवण्यात आला होता 3 वर्षापूर्वी आणि यासाठी तब्बल 4.25 कोटीच्या निविदा ज्या आहेत त्या काढण्यात आल्या होत्या। एका संस्थेला ह्या निविदाच्या माध्यमातून त्यांना तो काम देण्यात आलं, पण सांगण्यात अतिशय दुःख होते की फेक बिलं लावण्यात आली। त्यानंतर त्या पैशांचं काय विल्हेवाट लावली असेल ती त्यांना माहिती आहे। दिवसाला 60-60, 70-70 कुत्र्यांची निर्बीजीकरण केलेलं आहे, ऑपरेशन केलेलं आहे, असे खोटे अहवाल देण्यात आलेले आहेत जे शक्य नाही। 2 डॉक्टर किंवा 1 डॉक्टर त्या ठिकाणी करतायत परफॉर्मन्स, याचाही फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये सगळं समोर आलेलं आहे। सगळ्यात मोठी बाब अशी आहे की 3.5 कोटीच्या आसपास रुपये त्यांना देण्यात आलेले, त्याचा परतावा अजून झालेला नाही। फॅक्ट फाइंडिंग कमिटी रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, KDMCचा फॅक्ट फाइंडिंग आमचं नाही, त्यांनी सांगितलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टदाराकडून ही रक्कम वसूल करण्यात यावी। पण शर्मेची बाब ही आहे की ही वसूल टॅक्स पेअर लोकांचा हा पैसा अजूनही वसूल झालेला नाहीये। आणि दुसरी बाब ही, अजून शर्मेची बाब ही आहे की हे एक मॅटर क्लोज होत नाही तर दुसरी निविदा नवीन परत काढण्यात आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये शंकेची जी सुई आहे ती कुठेतरी कॉर्पोरेशनकडे वळताना दिसत आहे। त्यामुळे ह्या सगळ्या मामल्याचा, आणि ज्यांनी हे केलेलं आहे तेच फॅक्ट फाइंडिंग कमिटीचे सदस्य होते, पुन्हा नव्याने पूर्ण चौकशी व्हावी आणि बाहेरच्या लोकांना बोलून चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आयुक्तांकडे आहे।